नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद आणि ए टू झेड प्रोसेस या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ माध्यमातून आपल्या लाडकी बहीण योजना याबद्दल ज्याचे अप्रूव्हल म्हणजे मंजूर झालेले फॉर्म ज्यांना पैसे भेटणार आहेत त्याने काय करावे, अप्रूव्हल झालेल्यांचा कशी पुढची प्रोसेस आहे, कसे आपल्या अकाउंटला पैसे येतील आणि ते काही थोडे दिवसांनी आपल्या 15 ते 20 तारखेच्या आतमध्ये आपल्या अकाउंटला पैसे पडणार आहेत. तर त्यांची प्रोसेस कशी आहे, ज्यांचे अप्रूव्हल मंजूर झालेले आहेत फॉर्म त्यांनी काय करावे आणि त्याची प्रोसेस कशी आहे, आपले अकाउंट कसं चेक करावे, कुठे जाऊन चेक त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला माझा व्हिडिओच्या आधी तुम्हाला दिसलं असेल बॅनरमध्ये काय आपण कोणता व्हिडिओ कशाबद्दल माहिती, तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट नक्की बघा, तर तुम्हाला त्यांची पूर्ण प्रोसेस समजेल. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छित मला आनंद होतो का आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजना गेल्या 2 महिने, आता हा दुसरा महिना आहे. या महिन्यामध्ये भरपूर असे 1.5 कोटीच्या आसपास आपण मंजूर केलेले होते. त्याच्यात 1.5 कोटी हे फॉर्म ॲप्लिकेशन भरलेले होते. त्याच्यात 1 कोटीच्या आसपास काहीतरी फॉर्म अप्रूव्हल झाले, मंजूर झाले. अशा आपल्या काही आईला असो, बहिणीला असो, जे अप्रूव्हल मंजूर आलेले असेल, तर त्यांना त्यांचं अकाउंट हे आधार कार्डने लिंक आहे किंवा नाही, हे बँकेत तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्या. किंवा अकाउंट हे आपलं बंद आहे की चालू आहे, हे याची सुद्धा तुम्हाला दखल घ्यावी लागणार आहे. कारण अकाउंट बंद असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही, याची तुम्ही खात्री करून घ्या. कारण या फॉर्मसाठी मी बऱ्याच अशा महिलांना धावपळ असो, ऑनलाईन चालत नाही, याचा कारण म्हणजे साईट चालत नाही, अशा बऱ्याच समस्या सामोरे जावं लागतं. आणि 7 दिवस, कोणाचे जास्त पण दिवस होऊ शकतात, पण फॉर्म ऑनलाईन केलेले नाही. त्या या डॉक्युमेंटसाठी धावपळ करतात. इकडे जातात, तिकडे जा, हा दाखला घेतो, काही-काहींचे दाखले नाही, कोणाचं आधार कार्ड लिंक नाही. त्या धडपड करत असताना आपली जी अप्रूव्हल झालेला आहे किंवा मंजूर झालेला आहे आणि तुम्ही जर हे काम केले नाही, तर तुम्हाला एवढा धावपळ करून सुद्धा पैसे भेटणार नाही, याची तुम्ही खात्री करावी, अशी माझी विनंती आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लास्ट परत नक्की बघावा, अशी माझी विनंती आहे. तर मित्रांनो, मी असे 2-3 पॉइंट तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही नक्की एकदा बँकेत या मी ज्या ठिकाणी सांगतोय, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आणि ती प्रोसेस करावी, अशी माझी विनंती आहे. कारण की बऱ्याच अशा मी माझ्या आई-वडिलांसाठी, बहिणी-भावांसाठी पण फिरलेलो आहे ते फॉर्म भरण्यासाठी. कारण आपल्याला दाखला कधी मिळतो, कधी नाही मिळत. एक दिवस जाऊन आला, उद्या या, उद्याचं परवा होतं. त्या कारणामुळे आपली पण चूक असते, आपण करून ठेवलेलं नसतं. त्यामुळे त्या कारणाने आपल्याला जावं लागतं. तर मित्रांनो, तुम्ही एकतर आधार कार्ड लिंक केलेलं आहे का नाही? आपल्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे का? ते जनधन खातं आहे का? किंवा त्याला अकाउंट चालू आहे का? तुम्ही कोणाच्या बँकमध्ये अशा बँकमध्ये चालू आहे सध्या, की लिंक होऊन सुद्धा कधी-कधी फॉर्म भरून पेंडिंगमध्ये असतो आणि ते बोलतात, की तुमचा मोबाईल नंबर लिंक झालेला आहे. पण आपण इकडं करून बघतो, लिंक नसतो. म्हणून तुम्ही एकदा ज्याचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, अप्रूव्हल झाले आहेत, त्यांनी एकदा आपल्या बँकेत जिथं आपलं खातं आहे, तिथे जाऊन आणि नक्की तुम्ही त्या बँकेत विचारावं, की माझ्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही आहे, हे कन्फर्म करा. मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही आणि टी-बी-टी एक असं त्यांना विचारा, ह्या थ्रू आहे का नाही माझ्या अकाउंटला, हे देखील आपल्या तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर तुम्ही हे नक्की आपल्या बँकेत जाऊन जिथं आपलं अकाउंट ओपनिंग केलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की चेक करा.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे चेक करून घ्या. आपलं अकाउंट बंद आहे की नाही, खातं चालू आहे का बंद आहे हे विचारा त्या बँकवाल्यांना. तिथे ते तुम्हाला सांगतील चालू आहे की बंद आहे. अशा चालू नसेल तर तुम्ही पैसे मिळणार नाही याची तुम्ही खात्री करा. त्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरणं चालू आहे त्यांनी पण त्या बँकेला ज्या तुम्ही अकाउंट देणार आहे त्या अकाउंट कोणत्या बँकेचं आहे आणि ते अकाउंट तुमचं चालू आहे की नाही हे हे खात्री करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही ते नक्की खात्री करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ते बँक अकाउंट तुम्ही देऊ शकता. उगाचच तुम्ही अकाउंट न चेक करता बंद असलेलं पण द्याल, त्याचा तुम्ही जेवढी मेहनत कराल ती सगळी वाया जाणार आहे. कारण की ज्याच्या अकाउंट बंद आहे त्याला ते पैसे भेटणार नाही याची तुम्ही खात्री करून घ्या, नोंद करून घ्या. तुम्हाला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे बी खात्री करून घ्या. मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे पण खात्री करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये भेटणार आहेत. 1500 रुपये. हे तुम्हाला जर अकाउंट, आधार कार्ड यामध्ये कुठली अडचण येत असेल तर ते तुम्हाला पैसे मिळणार नाही. याची तुम्ही खात्री करा की आपलं सगळं व्यवस्थित आहे का नाही. बँकेत जाऊन खात्री करा. आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे देखील खात्री करा. अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर यापुढचे अजून अपडेट आली तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे. आणि तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.